नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। नुकसान भरपाई 2024-25ची मित्रांनो या जिल्ह्यात वाटप होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो। तर हा कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता जिल्ह्याला 636 कोटींची नुकसान भरपाई मंजूर, ही बातमी आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील। आपण पाहू शकता प्रतापराव जाधव यांनी एक पोस्ट टाकली आहे मित्रांनो, माझ्या प्रयत्नांना यश, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 4.47 लाख शेतकऱ्यांना 636 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे मित्रांनो, अशी पोस्ट टाकण्यात आली आहे। आणि त्यानंतर खालती मित्रांनो आपण पेपरमध्ये माहिती पाहू शकता की मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 खरीप हंगामाकरिता बुलढाणा जिल्ह्यातील 4,72,084 शेतकऱ्यांसाठी नव्याने 635 कोटी 74 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ झाली आहे मित्रांनो। ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये या खरीप हंगामाकरिता पीक विमा कंपनीने 144 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना खात्यात जमा केले होते आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिले होते मित्रांनो। तर पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करून विम्याची रक्कम नुकसानी दाव्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे असे निर्देश पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला देण्यात आले। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 4,72,584 शेतकऱ्यांना 635 कोटी 74 लाख रुपयांचा निधी मित्रांनो मंजूर झाला आहे आणि नुकसान भरपाईची वाढीव रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे मित्रांनो, अशी ही माहिती आपण पाहू शकता मित्रांनो। तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अशी एक बातमी होती मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करा, जेणेकरून त्या जिल्ह्यातील पीक विमाबाबत माहिती देण्यास आम्हाला मदत होईल मित्रांनो। धन्यवाद।